नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे सुंठवडा. त्याच्यासाठी एक मोठा बाउल मी इथे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. एक वाटी त्याच वाटीने भरून मी इथे खारकेची पूड घेतली आहे. त्याऐवजी 10 ते 15 खारीक तुम्ही तुकडे करून इथे वापरू शकता. 2 चमचे बडीशेप, 2 चमचे खसखस, 2 चमचे मी इथे तीळ घेतले आहे. 2 चमचे खडी साखर घेतली आहे. 10 ते 15 काजू, 10 ते 15 बदाम मी इथे वापरले आहे. अर्धा डौल मी इथे जाडसर किसणीने किसून घेतला. तो आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटात हा खोबऱ्याचा कीस भाजून होतो. तुमच्याकडे खोबरा डौल नसेल तर तुम्ही इथे रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता. पण खोबरा डौल जर आपण किसून घेतला आणि तो सुंठवड्यामध्ये वापरला तर त्याची चव फार अप्रतिम अशी येते. स्लो ते मिडियम गॅसवर हा सुक्या खोबऱ्याचा कीस जळू न देता आपल्याला चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. याच्यापैकी थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीस हा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि बाकीचा आपल्याला सुंठवड्यामध्ये हा बारीक करून घ्यायचा आहे. हलका सोनेरी रंग आला आहे. आता आपण सुक्या खोबऱ्याचा कीस हा बाजूला काढून घेऊ आणि थोडा थंड होऊ देऊ. सुक्या खोबऱ्याचा कीस हा थंड व्हायला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथे 10 ते 15 बदाम मी इथे घेतले आहे. बदाम आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत. अर्ध्या ते 1 मिनिटात हे बदाम चांगले गरम होतात. बदामाचा थोडा चटका लागायला लागला की ते बाजूला काढून घ्यायचे आहे. फार इथे बदाम आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत. सुंठवडा हा टिकावा म्हणून हे भाजण्याची प्रोसेस ही आपण करत आहोत. बदाम, काजू हे सर्व साहित्य आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. हा सुंठवडा खूप पौष्टिक असा असतो. सध्या सर्दी, खोकला आणि अंगदुखी अशा पद्धतीचे आजार उद्भवतात. त्याच्यामुळे हा सुंठवडा अर्धा चमचा जर आपण खाल्ला तर तो आपल्या शरीराला पोषक असा असतो. त्याच्यामुळे हा सुंठवडा तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता. बदाम भाजून झाले आहे. काजू आपण भाजून घेऊ. अशाच पद्धतीने काजू पण आपल्याला मॉइश्चर कंटेंट याचा कमी करून घ्यायचा आहे म्हणून ते गरम करून घ्यायचे आहे. अर्ध्या मिनिटात काजूसुद्धा आपले परतून तयार होतात. काजू परतून तयार आहे. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. आता इथे 2 चमचे मी इथे तीळ घेतले आहे. पांढरे तीळ घेतले आहे. 2 चमचे खसखस आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्याच मेजरमेंटनी 2 चमचे बडीशेप मी घेतली आहे. कढई गरम असल्यामुळे अर्ध्या ते 1 मिनिटात हे सुद्धा साहित्य आपलं भाजून होतं. तळतळ असा आवाज येऊ लागला की हे साहित्य आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तळतळ असा आवाज येऊ लागला आहे. आपलं बडीशेप, खसखस आणि तीळ भाजून तयार झाले आहे. ते आपण आता बाजूला काढून घेऊ. बाळंतीण महिलांना सुद्धा हा सुंठवडा दिला जातो. रोज अर्धा चमचा या प्रमाणात हा सुंठवडा तुम्ही घेऊ शकता. बाळंतीण महिलांसाठी हा सुंठवडा वापरायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडा डिंक तुपामध्ये तळून आणि 2 चमचे ओवा भाजून वापरू शकता. पण हा आपण प्रसाद म्हणून वापरतो आहे म्हणून आपण अशा पद्धतीने बनवतो आहे. सुक्या खोबऱ्याचा कीस मी थोडासा बाजूला काढून घेतला आहे. 1 चमचा खारीक पावडर, सुका खोबऱ्याचा कीस, काजू, बदाम आणि 3 चमचे मी इथे सुंठ पावडर घेतली आहे किंवा 2 टेबलस्पून सुंठ पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. सुंठ असेल तर ती सुद्धा थोडी भाजून कुटून इथे तुम्ही वापरू शकता. 2 ते 3 वेलची आपल्याला इथे घालायची आहे.
वेलची सालासकट मी वापरली आहे. 2 चमचे खडीसाखर मी इथे वापरली आहे. थोडी खडीसाखर आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. तसेच इथे सोप, खसखस हे साहित्यसुद्धा मी वापरलं आहे. आणि मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला जाडसर असं भरड याची करून घ्यायची आहे. सर्व साहित्य मिक्स झाले आहेत. आता जो सुक्या खोबऱ्याचा किस बाजूला काढून घेतला होता तो थोडासा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. दाताखाली अशा खोबरं आलं म्हणजे ते थोडं छान वाटतं. तसेच इथे बेदाणे मी वापरले आहे. आणि 1 मोठा चमचा खडीसाखर आपल्याला इथे अजून मिक्स करून घ्यायची आहे. जबरदस्त चवीचा सुंठवडा हा तयार होतो. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.